नमस्कार. आज आपण बनवतोय चिकन स्टार्टरची एक जबरदस्त रेसिपी. तर हे आहे क्रिस्पी चिकन स्टिक्स. बाहेरून तर क्रिस्पी, आतून ज्युसी, सॉफ्ट बनतात. तुम्हाला जर पार्टी, इव्हनिंग स्नॅक्स, बर्थडे, गेट टुगेदर, वीकेंड स्पेशलसाठी काहीतरी नवीन रेसिपी हवी असेल, तर ही एकदम जबरदस्त चवीची चिकन स्टिक रेसिपी नक्की करून बघा. रेसिपीला सुरुवात करूयात. क्रिस्पी चिकन स्टिक्स बनवण्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. या रेसिपीसाठी बोनलेस चिकनच वापरायचं आहे. आता मॅरिनेशन प्रोसेसमध्ये 1.5 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून चाट मसाला, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, पाव चमचा हळद घातलेली आहे. मस्त रेड कलर यावा यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुम्ही हवं तर रेड फूड कलर वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून यामध्ये काही सॉसेस घालते, जसे की 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 1 टेबलस्पून शेजवान चटणी, 1.5 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस. यामधील काही सॉस नसतील स्किप केले तरी चालतील. बाइंडिंगसाठी आपण इथे 1 टेबलस्पून मैदा आणि 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर वापरतोय. हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून चिकनला लावून घेऊयात. तर मीठ इथे टाकायचं विसरलेले, नंतर मागाहून मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि झाकून अर्धा ते 1 तास मॅरिनेट करायला ठेवूयात. वेळ असेल तर हे चिकन तुम्ही 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे चिकन खूप ज्युसी आणि फ्लेवरफुल बनतं. मॅरिनेशनमुळे चिकनची जी चव आहे ती जास्त चांगली लागते आणि चिकन मऊ लागते. चिकन तळायला घेण्याच्या आधी आपल्याला त्याला कोटिंग करायचं. तर कोटिंग कशाचं? अंड्याचं आणि ब्रेड क्रम्सचं. तर इथे मी 2 अंडी एका वाटीमध्ये फोडून घेतलेली आहेत. त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून चांगली फेटून घ्यायची. 3 ते 4 ब्रेड स्लाइसेस मिक्सरला फिरवून ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत. स्क्वेअरच्या जागी टूथपिक वापरली आहे. तर तुमच्याकडे स्क्वेअर्स असेल तर ते वापरू शकता. इथे मी 2-2 पीस एका टूथपिकला लावून घेते. तर सगळ्या टूथपिकमध्ये आपल्याला हे चिकन स्टिक करून घ्यायचंय आणि त्यानंतर एकदा अंड्यामध्ये बुडवून घ्यायचं. त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे. तर अशी आपली चिकन स्टिक तयार आहे तळण्यासाठी. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या स्टिक सुद्धा तयार करून घेऊ. जर तुम्हाला एक्स्ट्रा क्रिस्पी चिकन स्टिक्स हव्या असतील तर पुन्हा एकदा बॅटरमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये कोट करा. डबल कोटिंगमुळे बाहेरून जबरदस्त क्रिस्पी लेअर तयार होतो. मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतले. त्यामध्ये या एक स्टिक सोडायच्या आहेत आणि 5 ते 6 मिनिटं चांगल्या तळून घ्यायच्या. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. बोनलेस चिकन आणि छोटे पीसेस असल्यामुळे लगेच तळले जातात. चिकन स्टिक्स तेलामध्ये सोडल्यानंतर खालची बाजू पहिल्यांदा सेट होऊ द्यायची. मग पलटी करायचे आणि दुसरी बाजू सुद्धा सोनेरी रंगावरती तळून घ्यायची. ब्रेड क्रम्समुळे कुरकुरीतपणा येतो. तळून झाल्यानंतर किचन पेपरवरती काढून घ्या. सगळे स्टिक्स एका रंगावरती तळून घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल मध्यम आचेवरती गरम करूनच मग यामध्ये चिकन घालायचे आहे. तेल खूप गरम नसावं, नाही तर बाहेरून रंग येईल पण आतून चिकन कच्चं राहू शकतं. आता या गरमागरम चिकन स्टिक्स वरती तुम्ही चाट मसाला, चिली फ्लेक्स भुरभुरू शकता. हे चिकन स्टिक्स मेयोनीज बरोबर खूप छान लागतात. तसेच शेजवान चटणी, मिंट चटणी, टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता. चिकन जेवढं जास्त वेळ मॅरिनेट कराल ना, तेवढी याची चव छान येते. पार्टी असो किंवा वीकेंड स्नॅक्स, ही चिकन स्टिक्स रेसिपी प्रत्येकाची फेवरेट होणारच. पावसाळ्याचे दिवस आहे, आखाड महिना सुद्धा सुरू आहे, त्यामुळे पटकन करून बघा ही चिकन स्टिक्सची जबरदस्त रेसिपी. आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा.